चला तर आज आपण बघूया मैद्याचा पौष्टिक आणि स्पंजी केक. त्यासाठी लागणारी सामग्री पाहूया. यासाठी बेकिंग पावडर, चेरी, खायचा सोडा, बटर, याचबरोबर मिल्क पावडर. सुरुवातीला केक बनवण्यासाठी कुकर गरम होण्यास ठेवावे. त्यावर घट्ट झाकण बसेल असे ठेवावे. 1 कप मैदा घ्यावा. त्याला बोटाने असे साफ करून घ्यावे. एक टीस्पून बेकिंग पावडर घ्यावे. त्याचबरोबर 1 टीस्पून खायचा सोडा घ्यावा. ते लेवल करून घेण्यामागचं कारण ते माप बरोबर येतं. 80 ग्रॅम मिल्क पावडर घ्यावी. ते चाळून घ्यावे. यानंतर बटर चांगलं गरम करून घ्यायचं. 60 मिलीच्या कपामध्ये बटर मोजून घ्यावे. एका भांड्यामध्ये ते बटर टाकून घ्यावे. त्यात 100 ग्रॅम पिठी साखर टाकावी. ते चांगलं मिक्स करून घ्यावे. यामध्ये थोडंसं दूध टाकून ते चांगलं असं मिक्स करून घ्यावे. अजून थोडंसं दूध घालावं. त्यात मैदा टाकावा. आपण सुरुवातीला चाळून घेतलेली मैदा व इतर सामग्री त्यात टाकावी आणि ते चांगले फेटून घ्यावे. लागल तसे त्यात थोडे थोडे दूध घालावे. जास्त ते घट्ट पण करायचं नाही. गाठी होऊ द्यायच्या नाहीत त्याला. यामध्ये 1 चमचा इसेन्स टाकून घ्यावे. त्याला चांगले मिक्स करून घ्यावे. केकचं भांडं त्यात थोडं तूप किंवा बटर टाकून त्याला पूर्ण लावून घ्यावं. त्यात थोडासा मैदा टाकून पूर्ण मैदा त्याला लावून घ्यावा. त्यात ते पॅटर्न टाकावं.
भांड्याला एकसमान हलवून घ्यावं, मिश्रण एकसमान करून घ्यावं. त्यावर चेरीची छान अशी सजावट करून घ्यावी. लहान मुलांना चेरी खूप आवडते. आता जाळी. कुकर गरम झालेला आहे. त्यात आता आपण हे केकचं भांड ठेवू. कुकरमध्ये केकचं भांड 40 मिनिटांसाठी व्यवस्थित झाकून ठेवावं. अशा प्रकारे 40 मिनिटांनंतर आपला केक तयार झालेला आहे. अशा प्रकारे तयार झालेला केक डिशमध्ये काढून घ्यावा. जसं की आपण पाहत आहात, आपला केक फुगून असा तयार आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा. केकची पूर्ण रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.